योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 16. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 16. नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या 7 परमेश्वर दूतास म्हणाली, जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर ओता. तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली. तो त्या श्रापदाची खून धारण केलेले आणि त्याच्या मूर्तीला नमन करणारे लोक यावर वाईट व दुष्ट रोगांची धाड पडली. दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात ओतली. तेव्हा तो मृताच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि समुद्रातील सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. तिसऱ्याने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे यात ओतली. तो ती रक्तमय झाली. तेव्हा मी जलाच्या परमेश्वर दूताला असे बोलताना ऐकले, जो तू आहेस व होतास, जो तू पवित्र, त्या तू असा न्यायनिवाडा केला, म्हणून तू धन्यवान आहेस. यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यास रक्त प्यावयास लावले आहे. ह्यास ते पात्र आहेत. नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले, हो, हे सर्व सत्ताधारी प्रभू परमेश्वरा, तुझे न्याय सत्य व नीतीचे आहेत. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली. त्याकडे अग्नीच्या योगे मनुष्यांना करपून टाकण्याचे सोपवले होते. मनुष्य कडक उन्हाने करपून गेली. तेव्हा त्या पिडांवर ज्याला अधिकार आहे त्या परमेश्वराच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि परमेश्वराचे गौरव करण्यासाठी पश्चाताप करावा तो त्यांनी केला नाही. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली. तो त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी दुःखामुळे आपल्या जिभा चाखल्या. आपल्या वेदनांमुळे, आपल्या व्रणांमुळे त्यांनी स्वर्गाच्या परमेश्वराची निंदा केली आणि आपल्या कर्मांचा पश्चाताप केला नाही. 6व्या दूताने आपली वाटी फरात महानदावर ओतली. तो सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून तिचे पाणी आटून गेले. नंतर मी बेडकासारखे 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्टाच्या तोंडातून निघताना पाहिले. ते चिन्हे करणारे भूतांचे आत्मे आहेत. ते संपूर्ण जगातील राजास, सत्ताधारी परमेश्वराच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकत्र कराव्यास त्याचकडे बाहेर जातात. पहा, मी चोरासारखा येतो. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकास दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखितो तो धन्य. त्यांनी त्यास इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. 7व्या दूताने आपली वाटी अंतराळात ओतली. तो मोठी वाणी मंदिरातून राजासनापासून निघाली. ती म्हणाली, झाले. तेव्हा विजा, ध्वनी व गर्जना झाल्या. शिवाय मोठा भूमिकंप झाला. तो इतका की पृथ्वीवर मनुष्य झाल्यापासून इतका मोठा कधी झाला नव्हता. मोठ्या नगरीचे 3 विभाग झाले. राष्ट्रांची नगरे कोसळली आणि त्याने आपल्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षरसाचा प्याला तिला द्यावा म्हणून परमेश्वरासमोर मोठ्या बाबेल नगरीचे स्मरण करण्यात आले. सर्व बेटे पळून गेली आणि डोंगरांचा थांग नाहीसा झाला. सुमारे 1 मन वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून मनुष्यांवर पडल्या. तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी परमेश्वराची निंदा केली, कारण त्या गारांची पीडा पराकाष्ठेची होती.